कैसी है ये रुत की जिसमें फूल बनके दिल खिले. वेलकम टू सिक्कीम विथ काडिपा. डे 3 अँड डे 4. डे 3ला आज आपण निघालो आहोत गंगटोकहून आणि आपण जाणार आहोत लाचुंगला. मस्त सुंदर प्रवास आहे, त्यामुळे आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. लाचुंग इज अ सिटी इन नॉर्थ सिक्कीम. आता आम्ही आज काय वेगळा रूट घेतला आहे वर्सेस ॲक्च्युली इथले जे टूर ऑपरेटर्स आहेत ते काय टिपिकल इटनरी सजेस्ट करतात तेही मी तुम्हाला सांगते. द टिपिकल इटनरी इज की तुम्ही गंगटोकहून निघा, त्यानंतर लाचेन म्हणून एक विलेज आहे अगेन इन नॉर्थ सिक्कीम, त्या लाचेनला जा आणि लाचेनहून पुढे गुरुडोंगमार म्हणून एक लेक आहे. हा लेक हा सेक्रेड लेक आहे, कारण इथे गुरु नानकांनी ह्या लेकचं पाणी प्यायलं होतं आणि ज्या भागातनं त्यांनी पाणी प्यायलं होतं म्हणजे ज्या किनाऱ्यावरनं त्यांनी पाणी प्यायलं तो पर्टिक्युलर भाग हा कधीच गोठत नाही. म्हणजे इथे प्रचंड थंडी असते अँड दिस लेक इज ऑल्सो ॲट अ व्हेरी हाय अल्टिट्यूड, त्याच्यामुळे इथे ऑक्सिजन वगैरेचाही त्रास होतो. बट डिस्पाईट ऑफ ऑल दॅट इथलं पाणी हे कधीही गोठत नाही. ह्या लेकला टोटल पोचायला सहज 7 ते 8 तास लागतात. म्हणजे लाचेनपर्यंत यायलाच एक 6 ते 7 आणि पुढे 1-2 तास सहज धरून घ्या. आणि अगेन दिस इज नॉट वॉट यू सी ऑन गुगल, दीज आर द ॲक्च्युअल टायमिंग्स विच ड्रायव्हर हॅज टोल्ड अस. एवढं सगळं पोचल्यावर जेव्हा तुम्ही ह्या लेकला पोचता तेव्हा बिकॉज ऑफ अगेन लो ऑक्सिजन इथे तुम्ही हार्डली एक 30 to 40 मिनिट्सपर्यंत थांबू शकता. देन द नेक्स्ट डे, सो फर्स्ट डे यू ट्रॅव्हल टू लाचेन अँड ॲडजस्ट टू द अल्टिट्यूड. सेकंड डे यू ट्रॅव्हल टू गुरुडोंगमार अँड फ्रॉम गुरुडोंगमार यू रीच टू लाचुंग. अँड थर्ड डे फ्रॉम लाचुंग यू गो टू 0 पॉईंट अँड ट्रॅव्हल बॅक टू गंगटोक. असा टिपिकली नॉर्थ सिक्कीमची 3 डेची इटनरी असते. पण आम्हाला खूप ट्रॅव्हल करायचा नव्हता, आम्हाला एकदम रिलॅक्स ट्रिप करायची होती. अँड वी ऑल्सो हॅव सीन अ व्हेरी सिमिलर लेक, पँगॉंग लेक हा आम्ही लेहमध्ये बघितलेला असल्यामुळे हाऊ वी टेलर्ड आवर इटनरी इज डे 1ला वी ट्रॅव्हल्ड टू लाचुंग अँड रिलॅक्स्ड ओव्हर देअर. आणि रस्त्यात आम्ही बऱ्यापैकी स्टॉप्स घेतले सो वी कुड एन्जॉय डिफरंट स्पॉट्स. गंगटोक टू लाचुंग या मार्गावर हा वॉटरफॉल आहे. याचं नाव आहे बटरफ्लाय वॉटरफॉल. छोटासा वॉटरफॉल आहे, एक फोटो स्टॉप होऊ शकतो. इथलं तिकीट आहे 20 रुपये आणि खरं सांगायचं तर 20 रुपयात काहीच नाही आहे. म्हणजे इथे खाली उतरता येतं आणि वर एक त्यांनी असं बिल्डिंग टाईप बांधले, त्याला ते टॉवर म्हणतायत, तिथे जाऊन फोटो काढता येतात. नथिंग मच, बट अगेन प्राइस इज ऑल्सो 20 रुपीज. सो तुम्ही काढू शकता. आणि मला वाटतं नुसतं ह्या स्पॉटला येऊन बघण्यासाठी तिकीट नाही आहे, पण खाली जायचं असेल वर जायचं असेल तर 20 रुपये. हां, आणि बाथरूम यूज करायची असेल तर 20 रुपीज तिकीट आहे. कैसी है ये रुत की जिसमें फूल बनके दिल खिले. खुल रहे हैं रंग सारे, खुल रही है खुशबुएं. आम्ही युजली सगळे बुकिंग्स इंडिपेंडेंटली करतो, बट दिस वॉज अवर व्हेरी लास्ट मिनिट प्लॅन्ड ट्रिप. सो आणि दिस इज अ व्हेरी पीक सीझन अगेन इन सिक्कीम. सो आम्हाला ना रिस्पॉन्स येत नव्हते कॅब ड्रायव्हर्सकडनं किंवा कॅब सर्व्हिसेसकडनं. जे काही आम्हाला रिस्पॉन्सेस आले ते कॉम्बो ऑफरचेच आले, म्हणजे हॉटेल बुकिंग प्लस कॅब असेच रिस्पॉन्स आले. सो वी अप्रोच एन एजन्सी आणि आय विल डेफिनेटली रेकमेंड दिस एजन्सी. इट इज श्री साई टूर्स अँड ट्रॅव्हलर्स. इट इज फ्रॉम वेस्ट बेंगॉल. आणि ही जी एजन्सी आहे यांनी आम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट केला. यांनी बुक केलेली हॉटेल्सही खूप छान होती. आणि एक विशेष नमूद करायची गोष्ट म्हणजे बिकॉज वी वेंट थ्रू दिस एजन्सी राईट, आम्हाला डेली ड्रायव्हर आणि गाडी चेंज होत होती आमची. म्हणजे देर आर प्रोज अँड कॉन्स ऑफ दिस. डेली चेंज होत होती म्हणून जे आपण गाडीतलं सामान युजली गाडीत ठेवतो तसं आम्हाला करता येत नव्हतं. पण लुकिंग ॲट द टेरिटरी ऑफ सिक्कीम, गंगटोकमध्ये फिरताना छोटी गाडी ही खूप बेनिफिशियल असते कारण ट्रॅफिक जॅम असतो.
व्हेअरॅज जेव्हा तुम्हाला लाचुंगला जायचं असतं तेव्हा यू नीड SUV, किंवा तुम्हाला नथुलाला जायचं असतं तेव्हा यू नीड SUV. सो हे जे चेंजेस आहेत हे परस्पर त्या लोकल वेंडरनी आणि एजन्सीनी केले. कॉन्सेप्टच आवडला की डेली तुम्हाला नवीन गाडी, नवीन ड्रायव्हर. आम्ही आज सकाळी 9ला निघालो आमच्या लॉजवरून. साधारण 1-1:30च्या सुमारास आम्ही इथे एक लंच स्टॉप घेतलेला आहे. हे प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे, परिवार म्हणून. आणि हा मेनू आहे त्याचा. गहन चर्चा सुरू आहे की काय खावं. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. अगं आईस्क्रीम कोण जेवायला खातं? दाखव रे. आम्ही मॅगी खाणार. आलू पराठा आणि मॅगी असं आम्ही परिवार प्युअर व्हेज मध्ये खातोय. लाचुंगच्या जो चेकपोस्ट आहे त्याला आलोय आम्ही. आणि इथे असे छोटे छोटे चहा, मोमोज, तुपाचे परत स्टॉल्स आहेत. इथली विशेष तुंग व्हिलेज म्हणून इथे. आणि आता आपण 4350 फीटवर आहोत. इथली विशेष गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही बिस्लरी आणलेले असेल तुमच्या बरोबर त्या तुम्हाला इथेच टाकून द्यायला लागतील, कारण हा आता बिस्लरी फ्री झोन आहे. काश आपल्या इथे पण असं झालं असतं. सुंदर आहे माहितीये का हे सिक्कीम. खरंच राहायला यावं. रुत की जिसमें फूल बनके दिल खिले. या थ्रूआउट लाचुंगच्या प्रवासात ना आमचा ड्रायव्हर पण मस्त होता आणि त्यांनी आम्हाला इथल्या खूप इंटरेस्टिंग नेचर पर्स्पेक्टिव्हने गोष्टी सांगितल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे फर्न दिसतं आहे आपल्याला आत्ता इथे, हे फर्न आहे, ह्याची भाजी करतात. आणि शिवाय इट इज अ सर्वायवल प्लांट ऑल्सो. म्हणजे जर जंगलात कोणी फसलं फॉर मल्टिपल डेज तर ह्या फर्नच्या मुळाशी असा एक बल्ब टाईप असतो आणि त्याच्यात पाणी असतं. सो इट सर्व्स ॲज बोथ फूड ॲज वेल ॲज वॉटर. तसंच आम्हाला अजून एक इथे कळलं की इथे ना एक यासा गुंबा म्हणून मशरूम उगवतं, जे ॲक्च्युली एका बटरफ्लायच्या डोक्यातनं, म्हणजे मेलेल्या बटरफ्लायच्या डोक्यातनं ते उगवतं. आणि इट स्टॉप्स एजिंग or it makes you younger and it increases energy. So kind of magic food आहे. ह्याची जी प्राईस त्यांनी आम्हाला सांगितली ती जवळजवळ 1 किलोसाठी 13 ते 14 लाख एवढी प्राईस आहे. अँड देन वी सर्च ऑन यूट्यूब ऑल्सो यासा गुंबा. एक चुंगथांग म्हणून जागा आहे. त्या चुंगथांगहून एक रस्ता लाचेनला जातो आणि एक लाचुंगला जातो. जे मी सुरुवातीला एक टिपिकल 3 days प्लॅन सांगितला ना, तर तो इथपासून दुसरीकडे डायव्हर्ट होतो तो रोड जो आहे तो. आज तब्बल 6 ते 7 तासांच्या प्रवासानंतर आम्ही लाचुंगला येऊन पोचलो आहे. अँड वी हॅव चेक्ड इन टू द गोल्डन ब्रिज हॉटेल. हे हॉटेल जरी त्यांनी 4 स्टार म्हटलं तरी इट इज नॉट अ टिपिकल 4 स्टार हॉटेल. ॲव्हरेज 3 स्टार हॉटेलसारखं हे होतं. बट अत्यंत हिली एरियामध्ये असल्यामुळे आणि इथे ओव्हरऑलच सगळीकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे कन्सिडरिंग दोज फॅक्टर इट वॉज स्टील अ गुड स्टे, ऑल्दो डेफिनेटली नॉट अ 4 स्टार. गुड मॉर्निंग. दिस इज अवर डे 4 आणि आत्ता पहाटेचे 5 वाजले. अँड दिस इज व्ह्यू फ्रॉम आवर रूम. हॅलो, गुड मॉर्निंग. दिस इज अवर डे 4. आम्ही आत्ता लाचुंगला आहोत आणि लाचुंगवरनं आमचा आज प्लॅन आहे 0 पॉईंट, युमथांग व्हॅली आणि एक सिक्रेट हिडन हॉट स्प्रिंग्स. नॉट वॉट वी हॅव सीन ऑन मल्टिपल व्लॉग्स, बट दिस इज वॉट आवर ड्रायव्हर इज रेकमेंडिंग. सो वी हॅव अ लॉट टू डू फॉर टुडे. लेट्स सी हाऊ वेदर कोप्स अप विथ अस. आणि हा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा एरिया आणि हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आम्ही आत्ता
गोल्डन ब्रिज हॉटेल आहोत, तिथे थांबलेले आहोत. So, and he's our driver. He's going to take us to hot spring. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. हम जो देखें सपने प्यारे, सच हो सारे बस और क्या. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. हम जो देखें सपने प्यारे, सच हो सारे बस और क्या. हॅलो, आपण 0 पॉइंटवर आलेलो आहोत. अँड टेक अ लुक, 360 डिग्री. मस्त थंडी आहे इथे, गोरटतंय गारटतंय. इथे शूज मिळतात. ही रिव्हरही आपण क्रॉस करणार. 0 पॉइंट म्हणजे बेसिकली इंडिया तिबेट बॉर्डर आहे. जे आपली बॉर्डर सुरू होते म्हणून याला 0 पॉइंट असं म्हणतात. आणि हे प्रचंड हाय अल्टिट्यूड वर आहे. भैया इसका अल्टिट्यूड क्या बताया आपने? 15,700 फीट. 15,700 फीट. 15,700 फीटच्या उंचीवर हे आहे आलेलं. आणि म्हणून इथे येताना ऑक्सिजन, कापूर, अमृतांजन, रोल ऑन, विक्स असं सगळं बरोबर ठेवा. इथे आल्यावर त्याचा यूज होतो. आणि असे शूज इथे भाड्याने मिळतात. दिसतात का माझ्या मागे आहेत. हे शूज भाड्याने मिळतात. 100 रुपये एवढं ह्याचं भाडं आहे. इथे प्रोटीन फूड खायला मिळतं. म्हणजे चणे आहेत उकडलेले, अंडी आहेत. सो दॅट यू गेट एनर्जी वेन यू गो अप इन द स्नो टू प्ले. इथे खूप थंडी आहे आणि काहीच करता येत नाही. खूप थंडी आहे इकडे. इथं शेकोटी पण केलेली आहे. हॅलो, आता आम्ही रिव्हर क्रॉस करणार आहोत. छोटीशी रिव्हर दाखव. रिव्हर फर्श हो प्यार का, खुशबुओं की दीवारें, हम जहाँ बैठ के चैन से दिन गुजारें. हाय, आम्ही आता सगळं क्रॉस करून आलेलो आहोत रिव्हर. आता आम्ही अजून वर जाणार. ऑक्सिजन पुरतोय का नाही बघायला. चला. श्रीराम राम रण कर्कश राम राम, 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 श्रीराम राम रण कर्कश राम राम. इश्क का तू हरफ जिसके चारों तरफ मेरी बाहों के घेरे का बने हाशिया. हाँ, फर्श हो प्यार का, खुशबुओं की दीवारें, हम जहाँ बैठ के चैन से दिन वर जाऊन गुजारें. आलो. पल के उठे नाक आणि हा भाग आहे ना, हा गोठलाय, बधीर झालाय. म्हणजे सेन्सेशन नाही आहे या भागाला काही. काय बोलतेय ते पण
वन्स अगेन दिस इज 0 पॉइंट. आणि इथे आम्ही चणे खाल्ले चहा प्याला. आपका नाम क्या है बहन? पेमा. पेमा बहन के यहाँ पे हमने चाय पिया. चाय बहुत अच्छा था. आम्ही गंगटोकपासून चहा करत आलो आहे. आणि आलं तर हे वापरतच नाही चहामध्ये, त्यामुळे चहा म्हणजे नुसतं साखर पाणी होतं. पण ह्यांच्या इथे ना ह्यांनी वेलची वापरली चहात, विच मेड इट व्हेरी व्हेरी टेस्टी. आम्ही आता 0 पॉईंटहून निघालो आहे आणि एकदम असा काय म्हणतो त्याला, आय ट्रॅव्हल द रोड लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट्स वॉट मेड द डिफरन्स. अशा एका ऑफबीट स्पॉटला चाललो आहे. रस्ता बघा, दिस इज नॉट अ प्रॉपर रोड. इथे हॉट स्प्रिंगला चाललो आहे आम्ही. आणि हे हॉट स्प्रिंग नाही हो ना, हे हॉट स्प्रिंग हे आकाशाखालचं हॉट स्प्रिंग आहे, नॅचरल आहे एकदम. व्हेरॅज जे ह्याच्या युमथांग व्हॅलीच्या जवळचं आहे, जे आपण अनेक व्लॉग्समध्ये बघतो, ते असं घरातलं बंद दरवाजातलं आहे आणि या टबमधलं. आणि ह्या हॉट स्प्रिंगच्या इथे पण कपडे बदलायला जागा आहे असं आम्हाला समजलंय. आता ॲक्च्युली जेव्हा जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच की कशी सोय आहे, काय आहे, टेम्परेचर किती, अल्टिट्यूड किती, अँड हाऊ अवर एक्सपिरियन्स वॉज. बट टिल दॅट एन्जॉय द रोड. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. हम जो देखें सपने प्यारे, सच हो सारे, बस और क्या. हाँ चले थे. दिस इज हॉट स्प्रिंग एरिया आणि हा हॉट स्प्रिंगच्या आधीचा नजारा बघून घ्या. आले आले. झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. सच हो जाए सपने सारे, बस और क्या. हे पाणी हे गार आहे, थंड. हा वो ठंडा है. आणि जस्ट इकडचं पाणी आपण बघू. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. खूप गरम आहे. कडकडीत पाणी आहे. लिटरली म्हणजे वरना स्पेशल आहे बघा, गारा पडताय. आम्ही आइसलैंडला गेलो होतो. हम आइसलैंड गए थे भैया. वहाँ पे एक ब्लू लगून करके बड़ा सा ऐसा रिसोर्ट है जहाँ पे ऐसे गर्म पानी में नहा सकते हैं और पूरा बर्फ से घिरा हुआ पर्वत है. हे आइसलँड पेक्षा भारी आहे. भयानक नॅचरल आहे, कारण आइसलँड शेवटी ना त्यांनी असं ते मॅनमेड तयार करून ठेवलेलं आहे लगून टाइप्स. अँड ऑब्विसली इट्स 10-15 टाइम्स एक्सपेन्सिव्ह. इथे यायला आम्हाला एक परमिट काढायला लागला असं सांगितलं त्यांनी. परमिटचं आम्ही 1,500 रुपये दिले गाडीला अख्ख्या, आणि 4,000 त्या 0 पॉईंटचे दिले. बट आय वुड से वॉट एव्हर वी पे, इट वॉज पेड. इट वॉज रिअली वर्थ इट. व्हेरी व्हेरी नाईस. बद्रीनाथ संवेद. निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतोय आम्हाला. हा निसर्गाचा चमत्कार आहे. गरम पाण्यात पाय आहे आणि डोकं खांदे बर्फात आहेत. सो नथिंग लाईक दिस. हो, स्नोफॉल होतोय आता. ॲक्च्युली गारा पडतायत. ज्या नॅचरल स्प्रिंग्स आहेत त्याच्याच बाजूला छोटी छोटी अशी घरं बांधलेली आहेत, जिथे पुन्हा आत गेलात तर तुम्ही गरम पाण्याचे कुंड आहेत आणि त्याच्या बाजूलाच कपडे बदलण्यासाठी ही जागा आहे. हे इंडोर आहे, जिथे आम्ही आउटडोर बसलो होतो त्याच्या आणि गर्दी नाही आहे, पाणी स्वच्छ आहे, बाजूला कपडे बदलायची जागा आहे.
हॉट स्प्रिंग नंतर आवर रिटर्न जर्नी हॅज स्टार्टेड आणि आता आम्ही युमथांग व्हॅलीला जाणार आहोत. युमथांग व्हॅली म्हणजेच ह्याला सिक्कीममधली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पण म्हणतात. इथे छोटी छोटी जशी कास पठारावर फुलं येतात ना, तशी छोटी छोटी फुलं इथे पूर्ण फुलांचा गालिचा असतो युमथांग व्हॅलीला. तरी सध्या स्नोफॉल आहे, सो लेट सी हाऊ मच अँड हाऊ मेनी फ्लावर्स वी ॲक्च्युली गेट टू सी. आम्ही आता हॉट स्प्रिंग्सवरनं पुढे युमथांग व्हॅलीला आलो आहे. आयडिया वॉज की फ्लॉवर्स एन्जॉय करू, पण आता 1 वाजला आहे आणि बऱ्यापैकी सगळ्यांची कंडिशन टाईट आहे. सो आम्ही इथे टुरिझम डिपार्टमेंटच्या युमथांग व्हॅली कॅफेटेरियाला आलेलो आहे. काहीतरी खाणार अँड देन विल गो टू एन्जॉय द फ्लावर्स. आम्ही जेमतेम एक 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घेतला. वी हॅड हॉट चॉकलेट अँड मॅगी. पण तेवढ्या 10 ते 15 मिनटात ना एंटायर सिनरी वॉज चेंज्ड. म्हणजे अचानक गारा पडायला लागल्या, हेलस्टॉर्म झाला आणि जे असं ऊन वगैरे पडलेलं होतं व्हॅलीमध्ये दिसत होतं, नदीपर्यंत जात होतं, ते सगळं बदललं. प्रचंड वादळी वारे वाहू लागले. सो तुम्हाला जर ब्रेक घ्यायचा असेल ना, तर आय वूड सजेस्ट की तुम्ही लवकर ब्रेक घ्या, किंवा इफ यू वॉन्ट टू एन्जॉय द प्लेस, आधी तुम्ही ती प्लेस एन्जॉय करा आणि मग देन यू स्टॉप फॉर फूड ऑर एनिथिंग एल्स. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल स्वप्ने